बॅटरीचा फॉल्ट नाहीये, हा इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे. दादा त्या गाडीचं भविष्य अंधारात आहे, काय नाही होणार हिचं, बंगार आहे ती. हे का आपल्याला इंजिन खाली उतरवावं लागेल. काय? अरे दादा नको ना, कंटाळा आलाय, 3 तास झाला आपण हेच करतो. नको ना, चल चल गाडी चेक वर लाव. दादा आपण एक काम करूया का, उद्या गाडीच्या मालकाकडे जाऊया आणि त्याला सांगू की गाडी दुरुस्त नाही होणार आहे. तू पण जास्त टेन्शन नको घेऊ, तशी पण भांगार आहे गाडी. काय डोक्यावर पडल्यास तू? अरे मी गाडीच्या मालकाला वचन दिलंय, गाडी उद्यापर्यंत दुरुस्त करणार म्हणजे करणार, कळलं? तू जा घरी जा, मी बघतो जा. अरे दादा, अरे जा, खरंच जा जा जा. काय करू? घरी काय झालं ते धन्याला सांगू का? नाही नको, नाही सांगत. काय ग, तू कशाला खाली आलीस? काही नाही, असंच तुलाच बोलवायला आले होते मी. अगं मी आलो असतो ना, गाडीचा फॉल्टच सापडत नाहीये ग. आतापासून प्रयत्न करतोय, असं वाटतं की इंजिन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. खूप वेळ दुरुस्त करतोस का ही गाडी? 3 तास झाले मी फॉल्ट शोधतोय, काय प्रॉब्लेमच कळत नाहीये. सत्या पण निघून गेला. एक सुचवू? उद्या सकाळी नव्याने सुरुवात केलीस तर? अगं मगापासून प्रयत्न करून प्रॉब्लेम सापडत नाहीये आणि सकाळी काय एवढा चमत्कार होणार आहे? धन्या, असं कसं? संध्याकाळी मावळणारा सूर्य पुन्हा सकाळी नियमितपणे उगवतो की नाही, तसंच संध्याकाळी कोमेजलेली झाडं सकाळी नव्याने श्वास घेऊ लागतात. आपलंही तसंच आहे धन्या. उद्या सकाळी फ्रेश माइंडने सुरुवात कर की. का हसलास? नाही काय नाही, तुला समोरच्याला काय आणि कधी सांगायचं ना हे बरोबर कळतं नेहमी. बरं चल, आता सगळेजण जेवणासाठी तुझी वाट बघतायत वर. हो चल. बरं निवी, त्या मालतीबाईंच्या मैत्रिणी म्हणजे एक डेंजर प्रकरण आहे. वेगळ्याच ग्रहावरच्या आहेत त्या बायका. नाही रे, म्हणजे स्वभाव असतो एकेकाचा. पण तुला माहितीये, आज त्या तिघींनी माझ्या जेवणाचं खूप कौतुक केलं. काय? त्या तिघींनी कौतुक केलं? बापरे. नाही नाही नाही, बरोबरच आहे. नाही, तुझ्या जेवणाचं कौतुक केलं असेल ना, आणि तू काहीतरी खासच जेवण बनवलं असणार. हो रे, आजचा स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता. सगळ्यांना आवडलं आजचं जेवण. तू आहेस सगळ्यांना आवडणार. काय म्हणजे तू छानच जेवण बनवतेस, मग सगळ्यांना आवडणारच ना. बरं चल, आता घरी चल. आता तूच जेवण बघ आणि मला सांग कसा झालाय स्वयंपाक. त्यानंतर स्तुती कर माझी. चल आता. हो चल, थांब. चल चल बाबा, सलाड पास कर. आई मला पण. हो घे. आजी, जेवायला काय आहे? मला भूक लागलीये. भूक लागली? मग मी काय करू? नाहीतर काय, जा ना, तुझ्या निवितेला सांग, जा जा. पण अश्विनी मावशी, मला खरंच खूप भूक लागलीये. हे मुळात मी इथे जेवायला बसलेली असताना तुझी हिम्मत कशी झाली रे डायनिंग टेबलवर यायची? हा, हे सगळं आमचं जेवण आहे, ते तुमचे. अश्विनी, परत सुरू झालं तुझं, हे तुमचं हे माझं. अगं खाऊ दे ना त्याला, तो पोरगा कितीस खाणार आहे. आओ परोपकारी आजोबा, तुम्ही जेवा. त्याची बहीण आहे, घेतली आहे ना तिने जबाबदारी, बघेल ती. हे बघ मालती, तिच्या जबाबदारीचं तू मला सांगूच नकोस. आणि तुम्ही दोघी जणी जर देणार नसाल ना त्याला, तर माझ्या वाटणीचं देतो असं समजा. असीम, तू बस जेवायला. असीम, तू माझ्या ताटातलं खाशील? राशी, गप्पपणे जेवायचा एकटीने? आई मला नाही जाते ग, खाऊ दे ना त्याला. ये बस.
समोर ठेवलं ना ते गिळ, सलाड दे म्हणे. राशी, तुला माहितीये आज मी नवीन वर्ड शिकलो. कोणता? काय होतं ते? काय होतं? हा, अनौनस. अनौनस? हो. तुला अनौरस म्हणायचंय का रे? हो, अनौरस. अनौरस? हो, अनौरस म्हणजे हुशार ना? असीम, बाळा, त्या शब्दाचा अर्थ फार वेगळा होतो. पण मला सांग, हा शब्द तू कुणाकडून ऐकलास? त्या आजीच्या मैत्रिणी आल्या होत्या ना, त्या मला म्हणायला. मला खूप छान वाटलं. आई, अनौरस म्हणजे हुशार ना? मग मी पण अनौरस. ए, काही काय तू नाही अनौरस वगैरे. मग अनौरसचा अर्थ काय असतो? अश्विनी मावशी, सांग ना, अनौरस म्हणजे काय असतं? हो आई, सांग ना. सांग ना अश्विनी मावशी. सांगते. कसं आहे ना, अनौरस म्हणजे बेवारस. ज्याच्या आई वडिलांच्या नात्याचा काहीही ठाव ठिकाणा नसतो, जसं की तुझ्या. आता निवी काकी आणि असीम सख्खी भावंड नाहीत, आपल्याला माहितीये की नाही. म्हणजे असीमच्या आईने राजेंद्र काका याचे बाबा आहेत हे कुणालाही सांगितलं नाही, लपवूनच ठेवलं राजेंद्र काकांनी. आणि आता तर काय, असीमची आई पण नाही आणि बाबा पण नाही. या जगात त्याचं सख्ख असो कुणीही नाही. म्हणजे हा अनौरस आहे, बेवारस आहे. अश्विनी वहिनी, हे काय समजवतेस तू एवढ्याशा मुलाला? काय म्हणजे? तुझ्या भावाने अनौरस शब्दाचा अर्थ विचारला, जो मी त्याला सांगितला, त्याला मदतच केली मी. अशा शब्दांचे अर्थ लहान मुलांना समजवण्याची ही पद्धत नसते अगं. आणि असीमचा नाही, निदान राशीचा तरी विचार कर. तीही इथेच बसलीये. ए, माझ्या मुलीला काय सांगायचं काय नाही सांगायचं ते मी बघेन, तू नको सांगूस. हा, अश्विनी वहिनी, मी एकंदरीत बोलतीये. आणि तुला आता बाबांचं उदाहरण द्यायची काय गरज होती ग? उदाहरण नाही, सत्य परिस्थिती सांगितली त्याला मी तुझ्या समजवण्याच्या पद्धतीविषयीच बोलते अश्विनी वहिनी. अनौरस या शब्दाचा अर्थ सांगायची तुझ्याकडे अजून वेगळी कोणती पद्धत आहे का? नाही असेल तर तू सांग त्याला. मला नको शिकवस. राशी, जेव चाल. अगं आई, आम्ही दोघं एकत्र जेवतो ना. राशी, एकटीनं जेव गुपचूप, थोबाड फोडेन नाही तर. जेव. ताई, माझं इथं कोणीच नाहीये ना? असे मी बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. असं काही नाहीये बाळा. हो ताई, कारण माझी आणि तुझी आई वेगळी आहे ना, म्हणून मी अनौरस झालो ना. असीम, तू अनौरस नाहीयेस, कळलं तुला? तुझी चूक नाहीये यात. पण ताई, त्या आजी तर तेच म्हणत होता. त्यांना काही कळत नाही असीम. आणि तू आता माझ्यासोबत राहतोस की नाही? हो. मग डोक्यात असा कुठलाही विचार आणायचा नाही. हे बघ, रक्ताच्या नात्यांना पर्याय नसतो, पण आपल्यासारखं भाऊ बहिणीचं नातं, हे नातं जुळायला नशीब लागतं असीम. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते असीम, कारण तू माझा भाऊ आहेस. आणि तोही एक स्पेशल भाऊ आहेस तू माझा, कळलं तुला? त्यामुळे प्लीज असा विचार करू नकोस असीम, प्लीज. यश, तुम्ही जेवायला बसा. मला ते बाई,
तुमच्या मैत्रिणी असीमला अनवरस म्हणत होत्या तेव्हा तुम्ही काहीच का नाही बोललात? मी काय बोलणार? मग कुणी बोलायला हवं होतं मला ती बाई? तुमच्या मैत्रिणी असीमला अनवरस म्हणून हिणवत होत्या आणि तुम्ही काहीच बोलला नाही. मला का बोलतोयस तू? मी वापरलाय का हा शब्द? आणि तुम्ही सगळे असीम समोर पुन्हा पुन्हा तो शब्द वापरून पुन्हा पुन्हा त्याला त्याच गोष्टीची आठवण करून देताय. हे लक्षात येत नाहीये का तुमच्या? यश, शांत हो आता. आणि हे बघा, यापुढे या विषयावर कुणी एक शब्द देखील बोलणार नाहीये. यश, निवेदिता, तुम्ही सुद्धा जेवायला बसा आता. नाही तर काय, माझ्यावरच ओरडतोय हा. घरात नुसती करकर 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 कटकट चालू आहे. बरं झालं मी उद्या ती गृहशांतीची पूजा ठेवली येते. पूजा? कसली पूजा? या घरात शांती नांदावी म्हणून गृहशांतीची पूजा ठेवली आहे मी उद्या सकाळी. आणि तुम्हाला दोघांनाच बसायचंय त्या पूजेला. आणि त्यासाठी उपवास करावा लागणार आहे. त्यामुळे आता बसा आणि पोटभर जेवून घ्या. आणि या विषयावर मला पुन्हा या घरात वाद नकोय. हा विषय संपला. ही पूजेची भांडी घासून टाक. असीम, झोपायचं नाहीये का आज? वाजलेत बघ किती. हो, मला झोप नाही येते. असं कसं झालेलं असीम? जागरण झालं की कोणाला त्रास होतो? कोणाची तब्येत बिघडते? तुझी बिघडते ना? मग चल खाली उतर आणि खोलीत जा. धन्याजीजू तुला औषधं देईल. ती औषधं घेतलीस की गपचूप झोपून जायचंय. माझं एवढं काम झालं की मी पण आले. चल असीम, लवकर उतर उतर. चल 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 चल. त्या गुरुजींना जर कळलं ना की या घरात एक अनवरस मुलगा राहतो तर पूजा अर्धवट टाकून निघून जातील ते. त्यामुळे उद्या पूजेच्या वेळी असीम मला बाहेरच्या खोलीत दिसता कामा नये. काय झालं? काय? मालती आजीने मला पूजेच्या ठिकाणी येऊ नको असं म्हणालेत ना. माझ्यामुळे पूजेला प्रॉब्लेम होईल. मी खरंच एवढा बॅड आहे ना? असीम, तू बॅड नाहीयेस बाळा. आणि कोणाच्या बोलण्याचा एवढा एवढा विचार करू नकोस तू. हे बघ, तू सगळ्यांशी प्रेमाने वागतोस. तू छान अभ्यास करतोस. तू राशीला समजून घेतोस. तिच्याशी छान खेळतोस. मालती आजी आणि अश्विनी मावशी सोडल्या तर सगळे तुझ्यावर प्रेम करतात असीम. मला पटतंय, पण जर मी पूजेच्या इथे आलो आणि परत काय झालं तर? तुला खरंच एवढी भीती वाटत असेल तर आपण एक काम करूया. कोणतं काम? आपण ना उद्याची पूजा सुरू व्हायच्या थोडा वेळ आधी घराबाहेर निघून जाऊया आणि पूजा संपल्यानंतरच घरात परत येऊया. म्हणजे सासूबाईंना तुला काही बोलायचा प्रश्नच येणार नाही. चालेल? चालेल. निवी, काय म्हणालीस तू? पूजा सुरू व्हायच्या आधी निघून जाऊ म्हणजे? कुठे जाणार आहात तुम्ही आणि का? निवी, काय विचारतोय मी? तुम्ही पूजा सुरू असताना कुठे निघून जाणार होता? निवी, अगं निवी, तू बोलत का नाहीयेस? निवी, असीम तू सांग मला, पूजा सुरू असताना तुम्ही कुठे जाणार होता आणि का? धनजीजू, ते असीम आपल्याला निवी, थांब, मी बोलतो त्याच्याशी. असीम, मी आहे ना, तू बोल.
मालती आजीने मला पूजेच्या इथे येऊ नको म्हणून सांगितलंय. माझ्यामुळे पूजेमध्ये प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मी आणि निमित्त पूजा संपेपर्यंत बाहेर निघून जाणार होतो. काय? मालतीबाई बाहेर या. मालतीबाई. यश, अरे का हा मरतोस तू? काय झालं? तुम्ही निवीला काय सांगितलं मालतीबाई? मी काय सांगितलं? उद्या पूजेच्या वेळेला असीम घरात असता कामा नये असं तुम्ही निवीला सांगितलं? मालती, अच्छा, झाली का चुगली करून? झाली? पोटात काही राहतच नाही ना. घरात पाल शिंकली तरी ते नवऱ्याला जाऊन सांगायला हवं, हो की नाही? मालतीबाई, निवीने माझ्याजवळ काही चुगली केलेली नाहीये. उगाच तिला काही बोलू नका तुम्ही. ए, तू खोटं काय बोलतोयस रे? हिने चुगली नाही केली तर मग काय आकाशवाणी झाली का? नाहीतर काय. एक मिनिट. मी फक्त निवीचं आणि असीमचं बोलणं ऐकलंय. अच्छा, म्हणजे या विषयावरती बहीण भाऊ गॉसिप करत होते तर. आणि धन्या, तू ऐकावस म्हणून तुझी बायको मोठ्याने बोलली नसेल कशावरून रे? नाही ते काय, चुगल्या करण्याची नवीन पद्धत शोधून काढली तुझ्या बायकोने, नाही का? मालतीबाई, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, तिने माझ्याजवळ चुगली केली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, असीम जर पूजेला नसेल तर निवीही नसेल. आणि अर्थातच मीही पूजेला बसणार नाही. यश, अरे घरात सुख शांती नांदावी म्हणून घालते मी ती पूजा. तुमच्या कल्याणासाठी करतीये आणि तूच पूजेला बसणार नाहीयेस? हो का? तुम्हाला असीमला वगळून घरात शांती आणायची का? हो, आई बरोबर बोलतायत. आज त्यांच्या मैत्रिणींसमोर ह्या मुलाने काय गोंधळ घालून ठेवलाय तुला माहित नाहीये का? किती बातमी आली नाहीये कानावर तुझ्या? नाहीतर काय. अरे पूजेत व्यत्यय नको म्हणून म्हणते मी तसं. हे बघा मालतीबाई, तुम्ही उगाच मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. आणि मालतीबाई, घरात खरी शांती पूजेने नाही तर एकमेकांना समजून घेण्याने नांदते. हे कसं कळत नाही तुम्हाला? या घरात जे काही शुभकार्य होणार असेल ते असीम शिवाय कधीच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि तरी तुम्हाला तसं करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, पण आम्ही तिघं त्यात सामील नसू, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे असीम जर पूजेला नसेल तर मीही पूजेला बसणार नाही. आणि या मतावर मी ठाम आहे मालतीबाई. हॅलो, हा पार्किंग केली ना गाडी? ओके, पहिल्या मजल्यावरती या, 102 मध्ये. आई अश्विनी, अगं प्रसादाचा रवा भाजायचा आहे, तू जरा भाजून घे जा. आई, ही कामं तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेला सांगा ना. हे बघा, मला अजून साडी नेसायची, मेकअप करायचा आहे, खोपा घालायचा आहे. एक काम करा, नाही तर तुम्हीच घ्या रवा भाजून. छान, सांगा सासूला काम सांगा. मला पूजेला बसायचंय, मला पूजेला बसायचंय. सगळा उत्साह नुसता नट्टापट्टा करण्यापुरता, कामाच्या नावाने बोंब. अश्विनीकडे आलात का? अश्विनी, अगं तुझी पार्लर वाली आली बघ. अय्या वैजयंतीजी आलात, या ना या ना.
हे बघा ना, आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे, एसी लावून ठेवलाय. हा, आपण आधी मेकअप करूया की साडी नेसून घेऊया? नको नको, आधी हेअरस्टाईल करूया.